हे हिरवं हिरवं रान बघून मन खूप प्रसन्न होतं. असं वाटतं की पूर्ण दिवस इथंच राहावं. मी खूप नशीबवान आहे की मी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो. होगी तुम सबकी बातें या कुछ और भी बाकी है? कल जो होमवर्क दिया था वो तो किया होगा ना तुम सबने, या फिर वो भी नहीं? और तुम लोगों का क्या? तुमने क्यों नहीं किया? और तुम? बैठ जाओ। तुम्हारे पेरेंट्स फार्मर ही है ना? तुम सबको पता भी है तुम्हारे पेरेंट्स रात दिन मेहनत करके तुम्हें इंग्लिश मीडियम स्कूल में क्यों भेजते हैं? ताकि तुम सबको अच्छी शिक्षा मिल सके, तुम लोग पढ़ लिख के आगे बढ़ सको, जिंदगी में कुछ अलग करो। उनकी जिंदगी जैसे खेती बाड़ी में चली गई वैसे तुम सबकी ना जाए, तुम्हें वो दिन ना देखना पड़ेगा जैसा उन्होंने देखा। इसीलिए तुम सब लोगों को यहाँ भेजा जाता है। मुझसे तो तुम कुछ नहीं करते, कम से कम होमवर्क तो कर लिया करो, या सिर्फ गप्पे लड़ाने ही आते हो। अगर ऐसा ही चलता रहा तो तुम लोग आगे कैसे बढ़ पाओगे? बाबांनी तर मला कधीच कळू दिले नाही की त्यांना शेतीमुळे काही त्रास आहे, आणि त्यांना बघून वाटतही नाही. मग मॅम असं का बरं बोलले असतील? त्यांना का असं वाटतं शेतकरी होणं खूप वाईट आहे? मला याचं उत्तर बाबांनाच विचारावं लागेल. राम राम भाऊ. राम राम. या बसा. काय कसं काय चक्कर मारली आज? काय नाही राव, ते विम्याच्या पैशाचं विचारायचं होतं तुम्हाला. थोडेफार का होईना आले असते तर बरं झालं असतं. लोकांसमोर हात पसरू पसरू थकलो राव मी आता. काही जरी झालं तरी आपल्याला तेच करावं लागतं. दुष्काळ पडला तर आधी देवाकडे पाऊस यावा म्हणून, तरी नाही चला नंतर सरकारकडं. पीक चांगलं जरी आलं तरी भाव मिळावा म्हणून सरकारकडंच बघावं लागतं. यावर्षी तर उलटच आहे. पाऊस इतका आला की चांगल्या पिकाची नासाडी केली. मग आता परत तेच विमावाल्याकडे बघायचं, सरकारकडे बघायचं, अशीच अवस्था झाली आपली. अरे पण यावर्षी कर्जमाफी झाली म्हणे. अरे काय करतो त्या कर्जमाफीला? काय करतो म्हणजे? अरे जमिनीतून पिकवलेलं पीक आपल्याकडून सरता सरत नाही, आणि सरकारनं दिलेली कर्जमाफी आपल्या डोळ्यांना बघायला सुद्धा मिळत नाही. शेतकऱ्यांनी जर फक्त आपल्या पोटापुरता विचार केला ना तर समर्थ आहोत आपण आपलं व आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी. कोणासमोर हात पसरवण्याची गरज नाही पडणार आपल्याला. परंतु भारत हा शेतीप्रधान देश आहे ना, तर ह्या सर्व भारतवासियांनी ह्या गोष्टीचा विचार करायला की शेतकऱ्यांनी फक्त आपल्यापुरतं विचार केला ना तर त्यांना उपाशी मारावं लागेल. मग काय वाटतं तुला, आपण काय करायला पाहिजे? आपण काय करून घेणार आहोत या परिस्थिती पुढं
आपण कितीही प्रयत्न केले, कितीही आवाज उठवला या परिस्थितीपुढं, तरी ती काही बदलणार नाही. आपलं अर्ध आयुष्य तर गेलंच मातीत, बाकीचंही मातीतच जाणार. आपल्याला फक्त एकच करायचं आहे. आता जी अवस्था आपली आहे ती आपल्या लेकराची होऊ नये यासाठी त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं लागेल. खरं बोलतोय भाऊ तू. त्यासाठी तर मी माझ्या लेकराला चांगल्या शाळेत टाकलं आहे. मी कर्जबाजारी झालो तरी चालेल, पण मी त्याचं शिक्षण पूर्ण करेन. मी त्याला ह्या आपल्या परिस्थितीची जाणीवसुद्धा होऊ देणार नाही. अरे प्रशांत, काय झालं बाळा? का रडतोस तू? मला माफ करा बाबा. मी आजपासून मन लावून अभ्यास करेन. खूप शिकून तुम्हाला मोठा माणूस होऊन दाखवेन. हो बाळा, ठीक आहे, पण तू रडू नकोस आता. बघ बरं, रडताना किती विचित्र दिसतोस तू. चल एकदा हस बघू आता. हसताना किती चांगला वाटतं तू. जा, बॅग ठेवून तोंड धुवून ये आणि मग जेवण कर. जा. शेती हा भारताचा प्रथम व्यवसाय म्हणून ओळखला जातो. प्राचीन काळापासून शेतीमध्ये होणारी लागवड ही त्याच्या तंत्रज्ञानानुसार बदलत जात आहे. मागील 50 वर्षांमध्ये नांगरणी, वखरणी, पेरणी करण्यात माणसांचा जमाव, ट्रॅक्टर आदी साधनांचा उपयोग होत आला आहे. पण आपण बघतो 21व्या शतकात रोबोटिक्स सारखे तंत्रज्ञान आपण वापरतो. तरी सुद्धा आजही आपल्या भारत देशात शेतकरी समाज हा काही भागांमध्ये आर्थिक परिस्थितीने मागे असलेला आढळून येतो. आजही शेतकरी समाज आपल्या मुलांच्या भवितव्याला घेऊन खूप त्रासलेला आहे. आपल्या मुलाने शेतकरी बनू नये अशी स्थिती आजही 21व्या शतकात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आढळून येते. अभ्यास करा, नाहीतर शेती करावी लागेल असल्या वाक्यांनी आजही विद्यार्थ्यांना शेतीची भीती दाखवल्या जाते. अशीच परिस्थिती जर सतत पुढे कायम राहिली तर आपल्या कृषी प्रधान देश असलेल्या भारताचं भवितव्य व भारताच्या पुढील पिढीचं भवितव्य कालांतराने संपुष्टात येईल. आपल्या देशाचे भवितव्य टिकवून ठेवण्यासाठी शेतीची परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. धन्यवाद.